आज मी चकली बनवली आहे बघा, अशी स्टिकवाली. लवकर होती, झटपट, काही वेळ लागत नाही. काय भाजणीचं पीठ असेल तर लवकर सोपंच आहे. नाही गेलं तर आपल्या घरी पीठ असतं ना, तांदळाचं पीठ घ्यायचं 2 वाटी, बेसन घ्यायचं आहे 1 वाटी, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ घेऊ शकता. त्याचबरोबर 2 चम्मच जिरे टाकायचे, त्यामध्ये ओवा टाकायचं 2 चम्मच, आणि भाजून नाही का धने टाकायचं अर्धी वाटी, आणि मोहन टाकायचं आहे. मी यादी 3 पळ्या मोहन टाकलेला आहे. याबरोबर तीळ थोडे जास्तीच टाका, लाल तिखट तुमच्या चवीनुसार, मीठ व चिमूटभर सोडा. सगळे टाकून झाल्याने एकजीव करायचा आहे. व्यवस्थित एकजीव झालं की थोडं कोमट पाणी घ्यायचं, थोडं व्यवस्थित, थोडं घटसर चुरायचं, जास्त पातळ नाही चुरायचं. थोडं पाणी टाकायचं, यामध्ये कोमट टाकायचं नाही, हळद नाही टाकायची यामध्ये. अशा हाताने उचलायच्या आणि व्यवस्थित अशा कढईत सोडून टाकायच्या. मीडियम फ्लेवर ठेवा, व्यवस्थित लवकर होतात. गोल चकलीपेक्षा नाही का अशा प्रकारे करून बघा, कसं व्यवस्थित आणि लवकर भाजल्या जाते आणि लवकर पण होती ही आपली चकली. अशा प्रकारे फोकच्या साहाय्याने, काट्या चमच्याच्या साहाय्याने अशा हे थोडं एक साईड भाजली की अशा परतायच्या, हे तुटणार नाही त्या. असं व्यवस्थित झाली की नंतर हे चाळणीनं काढून घ्या. का बाहेरचं खाण्यापेक्षा असं घरच्या घरी आपण मस्त एकदम मस्त ठिसूळ झालेली आहे बघा, मस्त पोकळ पण मधातून झालेली आहे. अशा प्रकारे व्यवस्थित प्रमाण घ्यायचं, मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तरी तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. असं हलवून घ्या व्यवस्थित, जास्त नाही याला लाल होऊ द्यायचं, थोडं नॉर्मल लाल झाले ना ऑटोमॅटिक हे नंतर याचा रंग चेंज होईल. अशा प्रकारे आपली चकलीची स्टिक झालेली आहे, तरी आपण काढून घेऊया. मस्त आधी लवकर होणारी आहे, घरच्या सामान इन्ग्रेडियंट ना. मस्त पोकळ झाली, याच्यात कोण पण पडलेलं आहे बघा, ठिसूळ पण झाली, आदरच हाताने तुटत आहे. जास्त हे झालं ना तळे ना, ते कडक होती, मग जास्त तळू द्यायचं, नॉर्मल थोडं असं लालसर झालं, जास्त नाही, थोडं झालं की लगेच काढून घ्यायचं. तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करा, व माझ्या आवडली असेल तर ही चकलीची स्टिक माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.